एक गोष्ट आपण सर्वांनी आता लक्षात ठेवा, या भागाचं येणारा काळ हा सुवर्ण काळ असणार आहे. सुवर्ण काळ ह्याच्यासाठी म्हणतोय की आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये एक गोष्टीची घोषणा केली होती की आता लातूरहून मुंबईला जर जायचं असेल तर तुम्हाला 4.5 ते 5 तासामध्ये जावं लागणार आहे. 4.5 ते 5 तासामध्ये जाणारा रस्ता हा लातूरहून मुंबईला जाणारा रस्ता नाहीये, तर हा औरादहून मुंबईला जाणारा रस्ता आहे, हे मला आपल्याला सांगायचं. आणि औरादहून मुंबईला जात असताना हा 8 पदरी रस्ता जात असताना त्याचा बायपास मी हे का सांगतोय बारकाईने लक्ष ठेवा, त्याचा बायपास हा तुमच्या भागातून इथून जो निलंग्याला जो बायपास वळणार आहे हा इकडूनच बाहेरूनच बायपास वळणार आहे. त्याच्यामुळं या भागामध्ये सुवर्ण दिवस निश्चितपणे येणार आहे. चांगल्या पद्धतीने दळणवळण आणि इथून लातूरला 20 मिनिटांमध्ये ते 25 मिनिटांमध्ये, आणि जो त्यांनी आपल्याला जो शक्तीपीठ मार्ग केलाय, शक्तीपीठ मार्ग पण आपल्या एका बाजूने जाणार आहे. निळकंठेश्वर मंदिर जे आहे ते शक्तीपीठ मार्गाला जोडण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे शक्तीपीठ मार्ग हा आपल्या जवळून त्या ठिकाणी हा मोठे रस्ते समोरून जाणार. मग हे कोणतं सरकार करू शकतंय? भाजपचं सरकार हा विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून करू शकतंय.